उपजला प्राणी नर आहे संसार
ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गंगाजी महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळवशा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी खाटिकाची घरी आया पात्र वाही कसावाची गाय कैसी पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी तसे तुका म्हणे काही करा काढाडी जाती ऐसी घडी पुन्हा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी असे विठ्ठल गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवो निमाथा साष्टांगी आता दंडवत नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलीक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा प्रथमनमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी किंवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधार बरणो रघुवर विमल जसुजो दायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे कलेश विकार ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सेवे लागी सेवक झालो सेवेला
जी स्वामी कृपया देवा देवा यावरी न करावा चरणा अहो जी स्वामी तो कया देवा यावरी न करावा अवहेरो तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या मारकरी संताचा या मारकरी संताचा माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत किंवा मस्तक हे पायावरी या वार करी संताचा उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळवशा पाहतो उंदीर घेऊन जाय मुका तैसा काळ लोकानित असे प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्रवचन रूपी सेवेसाठी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगदमान्य जगदवंदनीय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ आणि वैराग्याची मूर्तिमंद पुतळे ज्यांनी तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी स्वतःच्या आयुष्यातील अगदी क्षण नक्षण खर्च करून पंचम वेद रूपी गाथा ग्रंथाची निर्मिती केली। मायबाप सज्जन हो, हिंदवी स्वराज्याचे असणारे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य धर्मगुरू म्हणून ज्यांची ओळख या विश्वात नव्हे स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये अगदी भरून पुरून उरलेले आहे असे असणारे वैकुंठवासी देहनिवासी श्रीमंत योगी सद्गुरु श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा असणारा गाथा प्रकरणातील असणारा 4 चरणाचा असणारा अभंग आज या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मित्र, सगळे सोयरे, सर्व भाऊबंद या ठिकाणी किन निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात सर्वांनाच माहिती आहे, पण वक्ता या नात्यानं थोडासा परिहार द्यायचा तो असा। आज या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी हरिभक्त परायण मुरलीधर भाऊ तांबे यांचं असणार प्रथम वर्षश्राद्ध आणि या वर्षश्राद्धाच्या दिनाच्या निमित्तानं सर्व त्यांचे जे असणारे जे काही पुतणे आहेत, त्यांच्या मुली आहेत, जावई आहेत, नातू आहेत,
सर्व जो तांबे परिवार आहे त्यामध्ये आमचा काही मगर परिवार आहे, पवार परिवार आहे, बोंबले परिवार आहे आणि बकाल परिवार आहे. चारही मुली आहेत. त्याचप्रमाणे त्यांची असणारी पत्नी गंगा भागीरथी भामाबाई मुरलीधर तांबे, त्याचप्रमाणे त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती विजया बापूसाहेब मगर, त्याचप्रमाणे निर्मला बाबासाहेब पवार, विमल बाळासाहेब बोंबले, त्याचप्रमाणे असणाऱ्या सविता सोमनाथ बकाल. त्यांच्या पश्चात मला वाटतं हे 3 जण भावांचा असणारा हा परिवार आहे. 2 भाऊ का 4 जण भाऊ, 4 होते ना, 4 जण भाऊ होते. त्याच्यातले 2 यांच्या अगोदरच त्या ठिकाणी त्यांना स्वर्गवास प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये कैलासवासी असणारे सावळेराम भाऊ असतील, कैलासवासी भीमा भाऊ असतील. त्यांचंही पुण्यस्मरण आपण या ठिकाणी या श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे श्री मच्छिंद्र भाऊ तांबे आणि त्यांचे असणारे जे पुतणे आहेत सन्मान्य सर्जेराव सावळेराम तांबे, अर्जुन सावळेराम तांबे, भानुदास भीमाजी तांबे आणि बाबासाहेब मच्छिंद्र तांबे. सर्व पुतणे असतील, मुली असतील, जावई असतील, नातवंड असतील, सर्व तांबे परिवार असेल, सर्व परिवाराच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी हा जो श्राद्धाचा निमित्तानं नवे या मुरलीधर भाऊंच्या बद्दल असणारं त्यांच्या अंतकरणातली जी श्रद्धा होती त्या श्रद्धाच्या अनुषंगानं त्यांची 1 वर्षापूर्वी ही केलेली आठवण आहे, म्हणून त्याला वर्ष श्राद्ध आपण असं म्हणतो. आणि हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम अतिशय यथोचित अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांनी घडवून आणलेला आहे. तुम्हा सर्व मायबापांची सेवा घडावी, तुमच्या सर्व श्रोतेगणांचा त्या ठिकाणी मला दर्शनाचा योग मिळावा यासाठी आमचे असणारे हरिभक्त परायण आदरणीय भाऊराव मुरलीधर पाटील तांबे त्यांनी या ठिकाणी सहजच या कार्यक्रमाचा मला त्या ठिकाणी निरोप दिला आणि म्हटले महाराज तुम्हाला अमुक तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम करावा लागेल. म्हटलं करू. म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. या कार्यक्रमाच्या ठिकाणी असणारे आम्हाला ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये घडवण्याचं काम केलं, नवे स्वराचं असेल, तालाचं असेल किंवा कुठं काही चुकलंय असेल, कधी रागानं सांगितलं असेल, कधी प्रेमानं सांगितलं असेल, ते आमचे परम आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य निवृत्ती महाराज तांबे ते या ठिकाणी मला निश्चित स्वरूपाने या हार्मोनियमवरती मला या कीर्तनासाठी साथसंगत करतात. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद आहे. आमचे परममित्र परमार्थ स्नेही हरिभक्त परायण मृदुंगाचार्य राहुलजी महाराज चेचरे तेही या ठिकाणी कीर्तनाची मृदुंग वाजवण्याची सेवा या ठिकाणी ते करत आहेत. त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे चिंचपूर येथील समस्त भजनी मंडळ आहे, त्यामध्ये आमचे केलवडवरून या ठिकाणी गिरीबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे विरेकरी बाबा नवनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवाजी महाराज आहेत, भिकाभाऊ आहेत, ज्ञानेश्वर माऊली, संभाजी महाराज, वाल्मिक भाऊ, दादा भाऊ, त्याच्यानंतर प्रतापपूरवरून या ठिकाणी भजनी मंडळ आमचे सुनील माऊली आणि सर्वच माधव भाऊ आहेत, संपत काका आहेत आणि औरंगपूरवरून अतिशय आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उत्कृष्ट अशा प्रकारचे या ठिकाणी 2 चोपदार लाभलेले आहेत. त्यामध्ये आमचे हौशीराम दादा असतील, आमचे डोळे बाबा असतील, दोघांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे पराड भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे प्रतापपूरवरून त्या ठिकाणी माऊली उपस्थित आहेत, आमचे अण्णा मामा आहेत, राधा मामा आहेत, अनारती भाऊ आहेत, आमचे नाना डॉक्टर आहेत, आदरणीय हरिभक्त परायण शांतारामजी अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे रावसाहेब आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांच्या चरणी या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो आणि कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात करतो. विठ्ठल वडगाव पाणी येथून अतिशय प्रसिद्ध अशी प्रकारची असणारी साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पानोडी येथून आमचेच असणारे मेहुणे आदरणीय ऋषिकेशजी पाबळ, त्यांचा माऊली यूट्यूब चॅनल या कार्यक्रमाची सर्व शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे राजवांना अनार्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, थोडेसे आजारी असल्यामुळे खाली बसलेत, पण त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. उपस्थित सर्वच मान्यवरांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा हो, या मानवी जीवाला आल्यानंतर या मृत्यू लोकात जन्माला आले रे आले की एक ना एक दिवस या मृत्यू लोकाचा निरोप घ्यायचा. ही जन्म झाल्याच्या बरोबर तुमच्या पदरामध्ये गाठ बांधून दिलेली आहे. उपजला प्राणी नर आहे संसारी. 84 लक्ष योनीमध्ये जे जे जीव या मृत्यू लोका जन्माला आले,
बाबा हो, प्रत्येकाला एक ना एक दिवस या मृत्यू लोकांचा निरोप घ्यायचा आहे. तुकोबाराय सांगतात की उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा. बरेच लोक म्हणतात की माणसाचं मरण जवळ आलं त्याला काळ नेण्यासाठी येतो, काळ नेण्यासाठी येत नाही. काळ हा प्रत्येकाच्या बरोबरच असतो. काळ हा प्रत्येकाच्या सोबतीला असतो. फक्त त्या काळानं तुमचा टायमिंग, वेळ, जागा ही निश्चित स्वरूपानं असं तुम्हाला परमात्म्यानं ठरवून दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मरणाचे तव गाठोडे पदरी, जिने तोचीवरी माप भरे. जोपर्यंत आपलं जीवन त्या परमात्म्यानं आपल्याला या मृत्यू लोकात दिलेला आहे तोपर्यंत आपण आनंदानं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण काळ आपल्या उशाशी बसलेला आहे. तो केव्हा नाही या मंडपातून आहे या ठिकाणावरून कुणालाही उचलू शकतो, कुणालाही म्हणजे कीर्तनकाराला सोडू शकतो असं काही नाही. सगळ्यांना घेऊ शकतो तो. मग विनयकरी असू द्या, नाही तर पेटी मास्तर असू द्या, तर मृदुंगाचार्य असू द्या, तर कीर्तनकार गायक असू द्या, चोपदार असू द्या, कोणीही असू द्या, प्रत्येकाला या मृत्यू लोकातून तो काळ त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करत असतो. मग तो कसा नेतो ही जगद्गुरु तुकोबाराय दृष्टांत देतात. पहा घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. जसं एखाद्या बिळामध्ये उंदीर लपलेला असतो बघा. तुम्ही सर्वजण शेतकरी मायबाप आहात, प्रत्येक जण बघा, तुम्ही कोणाची गहू असेल, मका असेल, उंदराचं बीळ असतं. तुम्ही उंदराचं बीळ तर बघितलेलं असेल की नाही? की आपण शहरात राहणारी माणसं नाही, आपण खेड्यात राहणारी माणसं आहे. कुठंतरी वैरणीच्या कडेला म्हणा किंवा घराच्या कडेला म्हणा, उंदराचं जसं बीळ असतं महाराज, त्या बिळामध्ये तो उंदीर लपलेला असतो. बघा तुम्ही त्या ठिकाणी तो बोका असा त्या बिळाच्या कडेला बसलेला असतो. तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असणार आहे. मग बोका बसताना तो का असा बेसावध नाही बसत महाराज, असे पाय बी पसरून बसतो का? पाय पसरून नाही. तो असा मिलिटरी सारखा, असं जशी रायफल कसा तो एखादा जवान असा ऍक्शन मध्ये बसलेला असतो. केव्हाही कोणत्याही क्षणाला त्या ठिकाणी त्याला गोळी घालावी लागेल अशा हिशोबाने, म्हणजे तो अटेन्शन पोझिशन मध्ये बसलेला असतो. तसा तो बोका आहे ना महाराज, त्या उंदराच्या बिळाजवळ असा बसलेला असतो. बरं, तो बसलेला असताना तो उंदीर बिळाच्या बाहेर निघाल्याच त्याच्या काही क्षणात, म्हणजे अगदी पापणी सुद्धा न पडता त्याचा तो काय करतो? घास घेण्याचं काम करतो. पहा तो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकात. लोक म्हणतात काल बोलत होता आमच्या बरोबर, काल आम्ही चहा पिलो हॉटेलमध्ये, संध्याकाळी तर गेलाय बा, काही समजलंही नाही. जाणं येणं ही समजण्याची गोष्टच नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात तो तुमच्या उशाशी बसलेला नाही, तो केव्हा घेऊन जायचं आणि काय करायचं हे तुमचं तुम्हालाच कळून देणार नाही. मग तुमच्या शेजारी बसलेला जरी असेल एखादा, त्याला सुद्धा समजून देणार नाही. बरोबर आहे की नाही? एखादा जाणारा जर व्यक्ती असेल महाराज, कितीही गर्दी असू द्या, हजारो लोकांच्या गर्दीमधून तो एकट्या माणसाला नेण्याचं काम करतो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा दृष्टांत जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी उंदराचा आणि बोक्याचा देतात. तिसरा दृष्टांत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे, कसा बाची गाय वाचे कैसी. खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे. आजा म्हणजे काय? शेळीचा पुत्र. शेळीचा पुत्र. शतकोटीमध्ये आजा या शब्दाला शेळीचा पुत्र असा त्याचा उल्लेख आहे. म्हणजे कोण? बोकड. खाटकाच्या घरी जर एखादा दावणीला जर बोकड बांधलेला असेल महाराज, 10 बोकड जरी असले महाराज, पण कोणाचा कधी नंबर लागायचा आहे हे त्या खाटकाच्या मनावर आहे, आणि किती वेळानं कोणाला कापायचंय हे त्याच्या मनावर आहे. तसं काळ आहे महाराज, तो कुणाला आणि किती वेळानं नेणार आहे हे त्याच्या हातात आहे. खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे, कसाबाची गाय वाची कशी. कसाब जो गायीचा कत्तल करतो ना महाराज, त्याची गाय एकदा की त्याच्या तावडीत गाय ती गेली, जोपर्यंत ती आपल्या जवळ आहे तोपर्यंत सुखरूप आहे. या अगोदर समजून घ्या, आपण सर्व शेतकरी मंडळी आहोत. जोपर्यंत गाय आपल्या दारात आहे तोपर्यंत ती गाय सुखरूप आहे. पण ती जर गाय कसाबाच्या हातात तुम्ही जर तुमच्या हाताने दिली की तिचा मृत्यू हा अटळ आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत ती सुखरूप आहे. म्हणून जीवन जगत असताना गाय ही कधीही कत्तलखान्यात विकू नये, लक्षात घ्या. आता आपले देशाचे असणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी गायीला गोमाता म्हणून त्या ठिकाणी नावानं त्या ठिकाणी पदवी त्या ठिकाणी बहाल केलेली आहे. मग आता गोमाता जी आई आहे महाराज, ती आपल्या मुलांचं भरण पोषण करते, आपलंही भरण पोषण करते. त्याचं दूध पिऊन आपण आपले मुलं लहानचे मोठे करतो, आपणही लहानचे मोठे करतो महाराज. ज्यावेळेस ती गाय निकामी होऊ आपण त्यावेळेस कत्तलखान्यात देतो महाराज. गाय कधीही कत्तलखान्यात विकू नये असं शास्त्र सांगतंय. म्हणून जीवन जगत असताना उलट जगद्गुरु तुकोबा सांगतात, भूत दया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन म्हणा माझी.
या युक्तीप्रमाणे निश्चित स्वरूपानं गायीचं पालन केलं पाहिजे. आपलं विषयांतर होईल, पण मला सांगायचं होतं, जगद्गुरु तुकोबरा सांगतात की खाटी काचे घरी आजा पुत्र वाहे, कसा बाची गाय वाचे कैसी. एकदा की त्या कत्तलखान्यात ती गाय गेली, ती गाय कधी वाचू शकत नाही. तसं या मृत्यू लोकात जो जो जीव या जन्माला नरदेह असेल किंवा इतर योनीमध्ये जन्माला आलेला असेल, त्याचा निश्चित स्वरूपानं शेवट हा ठरलेला आहे. म्हणून जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबरा सांगतात, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐशी घडी पुन्हा नाही. आताची वेळ पुन्हा नाही. तुम्ही माझ्या समोर समजा आता कीर्तनाला तास 1.5 तास बसलेले महाराज, ही वेळ अजून 1.5 तासाने मिळणार नाही. आपण 1.5 तासाने याच्यातलं कोणी असेल नसेल तो विषय वेगळा आहे. एखादा दिवस आहे, आजचा दिवस उद्या नाही महाराज, कालचा दिवस आज नाहीये. तसं गेलेली वेळ ही पुन्हा जीवनामध्ये नाही. म्हणून जी वेळ आपल्याला मिळाली, त्या परमात्मानं जी वेळ आपल्याला आपल्या पदरामध्ये टाकली महाराज, निश्चित स्वरूपानं त्या वेळेचं सोनं करण्याचं काम प्रत्येक जीवानं केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा सांगतात, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही. गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. म्हणून पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. असा सरळ सरळ जगद्गुरु तुकोबरांचा अतिशय सोपा म्हणता येणार नाही, कारण जगद्गुरु तुकोबरांचं जे वाङ्मय आहे ते इतकं सोपं नाही. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाला तर ते अजिबातच सोपं नाही. आपण कुठे संस्थेत गेलो नाही, कुणासमोर काही बसलो नाही, कुणाकडून काही कधी घेतलं नाही. आपल्या मनाचं असणारं परमार्थ आहे. आणि आपण जर म्हटलो जगद्गुरु तुकोबरांना या अभंगातून हेच सांगायचंय, तर तुम्ही माझ्या बुद्धीचा काहीतरी फार मोठा दोष आहे असं मला मान्य करावं लागेल. जगद्गुरु तुकोबरांना या गाथेमधून, या 4 चरणाच्या या अभंगामधून काय सांगायचंय, हा त्यांचा मतीत अर्थ हा वेगळा असू शकतो. पण माझ्या अल्पमतीच्या बुद्धीनुसार सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा सांगतात, बाबा हो, या जीवाला आल्यानंतर मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला जायचंय. पण जीवन जगत असताना प्रत्येक जीवाला एक अट्टहास पूर्वी आपण प्रत्येक जण बघा, तुम्ही प्रत्येक जणाला एकच अपेक्षा आहे की आपण आपला हे जीवन आहे ना महाराज, ते फक्त सुखी असलं पाहिजे. मग कुणी कुणी पैशात सुख शोधतंय, कुणी कुणी आपल्या शरीराच्या सौंदर्यात सुख शोधतंय. महिला मंडळ आपण दागिन्यांमध्ये सुख शोधतो, बरोबर आहे की नाही. आपल्या साड्यांमध्ये छान छान साड्या आपल्याला परिधान करायला मिळतात, त्यात आपल्याला आनंद मिळतो. प्रत्येक जीव हा वेगवेगळ्या स्वरूपानं सुखाची साधनं शोधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा आहे. पण जीवन जगत असताना प्रत्येक जीव एकच इच्छा करतो की मी सुखी असलं पाहिजे, माझा परिवार सुखी असला पाहिजे, माझे नातलग, माझ्या सानिध्यात जे जी मंडळी आहेत महाराज, ती सुखी असली पाहिजे. मग प्रत्येकाला वाटतं माझी मुलं सुखी असली पाहिजे, माझी पत्नी सुखी असली पाहिजे, मी सुखी असलो पाहिजे, माझे भाऊ, माझे आई वडील, सर्व माझा परिवार सुखी असला पाहिजे. पण सुखासाठी जो अट्टहास माणूस करतो ना महाराज, तो माणूस प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रपंचात मुळात सुखाचा कुठलाही पत्ता संतांनी शास्त्रात तरी सांगितलेला नाही. सर्व सुखाची आजचा जन्म गेला, जगद्गुरु तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला.
हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. माया फक्त संसारामध्ये, परमार्थात गेलं की मायेला तिथं किंमत नाही. म्हणून संसारात माणूस गुरफटत बसला. महाराज एकदा गुरफटत बसला की त्या माया जाळामध्ये माणूस गुंतण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. एका ठिकाणी नामदेव महाराज सांगतात, माया विघणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघणे येतो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. नामदेव महाराज सांगतात, माया विघणे भ्रमला खरे. या माया जाळामध्ये गुंतला महाराज आणि त्यालाच त्या प्रपंचाला तो खरं मानवू लागला. या मृत्यू लोकामध्ये एकच गोष्ट खरी आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. सत्याचाच खरे सत्याचाच साच खरे नाम विठोबाचे बरे. या मृत्यू लोकात फक्त परमात्म्याचं नाव सत्य आहे आणि तो परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. या मृत्यू लोकात देव सत्य आहे आणि देवाचं नाव सत्य आहे. तुम्ही म्हणाल सत्य देव आहे, देवाचं नाव जर सत्य आहे मग आम्ही सत्य नाही का? आपण सत्य नाही असं नाही, पण आपलं दिसणं हे केव्हा नाहीच होईल, ही नाशवंत प्रकारचं आहे. लक्षात घ्या, जे सत्य आहे तो परमात्मा आहे, तो सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण आहे, माझ्या पांडुरंगा सारी खाजो. तो पांडुरंग परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे. आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. आपलं स्वहित कुठं आहे महाराज सांगा बरं? प्रपंचात आपलं हित आहे का? प्रपंचात जर आपलं हित जर असतं महाराज, तर मुरली भाऊंना आपल्यातून जाण्याची गरज नव्हती. लक्षात घ्या, आपलं हित कुठं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, जवळ आहे आणि खरं हित सुद्धा त्याच्या चिंतनामध्ये आहे. लक्षात घ्या, खरं सर्व संतांनी त्याचे पुरावे दिले. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जडी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर. सर्व संतांनी सांगितलं हे सुखाचं आगर आहे. सुख जर अपेक्षित असेल तर त्या परमात्म्याजवळ सुख आहे महाराज.
एका ठिकाणी नामदेव महाराज सांगतात, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. पर सुख प्रपंचामध्ये मानण्यात आहे की न मानण्यात आहे? सुख ही वस्तू अशी आहे बघा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाईला मेली मुक्त झाली, तिने माया सोडविली. बायको मेली, मला परमार्थासाठी त्यांनी मोकळं केलं त्या परमात्म्यानं. सुख मानण्यात आहे की न मानण्यात आहे? स्वतःची पत्नी गेली तरी जगद्गुरु तुकोबराय सुख मानतात. दुःखात सुद्धा सुख जर मानलं महाराज तर सुख निश्चित स्वरूपानं आहे. मग ज्ञानोबा एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सुखात फार कोलमडून जायची, हुरपडून जायची गरज नाही, दुःखात कुठेही कोलमडून जायची गरज नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. या मनाला सुखात आणि दुःखात कुठलाही लाभ जर होऊ न दिला महाराज, आणि फक्त आपलं मन त्या परमात्म्याच्या चरणावरती जर अर्पण केलं महाराज, तर निश्चित स्वरूपानं तुम्हाला कितीही मोठं दुःख जर असेल महाराज, तर तो परमात्मा निश्चित स्वरूपानं त्या दुःखातून सावरण्यासाठी आपल्याला येतो. ज्याचा जवळ देव आपलासा करण्याचा प्रयत्न ज्यानं केला ना महाराज, त्याला सुख निश्चित स्वरूपानं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा हो, तुम्हाला जर सुख अपेक्षित आहे तर देव आपलासा करण्याचा प्रयत्न करा. आणि कोणता देव? एकच देव आपलासा करण्याचा प्रयत्न करा. कोणताही एक देव. कोणी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असेल, कोणी नरेंद्र महाराजांची सेवा करत असेल, कोणी वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंग परमात्म्याची सेवा जर त्या ठिकाणी जर वारसा त्यांनी जर स्वीकारला असेल, पण तो देवावरती श्रद्धा आपली एकनिष्ठ असावी. मग तो कोणताही देव असू द्या, तो देव आपण आपलासा करण्याचा प्रयत्न करा. एक देव जर आपलासा प्रयत्न जर करण्याचा जर प्रयत्न केला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तेने विना जीवा सुख नोही. त्याच्याशिवाय या जीवाला सुख नाही. आणि म्हणून प्रत्येक जीवानं सुखाच्या अपेक्षेनं जगण्याचा प्रयत्न जरी केला महाराज. आज या ठिकाणी मुरली भाऊंनी आयुष्यभर परमार्थच केलं महाराज. परमार्थ सोडून दुसरं कधी काही केलं नाही. भजन केलं असेल, कित्येक वेळा मला कीर्तनामध्ये भेटले. योगायोगाने आता हे प्रतापपूरचे आमचे सरपंच, आमचे मित्र आदरणीय श्रीधर भाऊ आंधळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याच घरी असणारा श्राद्धाचा कार्यक्रम होता आणि मुरली भाऊ माझ्या पाठीमागं कीर्तनाच्या वेळेस टाळ घेऊन उभे होते. बरोबर आहे की नाही? सहजच मी त्यांना त्या ठिकाणी गाडीवर आणलं होतं महाराज. मी स्वतः गाडीवर आणून इथं टिपीजवळ सोडलं होतं. त्यावेळेस ते काय म्हटले होते माहिती आहे का? तर अभ्यास जर केला महाराज तर निश्चित स्वरूपानं कुणी कीर्तनकार तर सोडूनच द्या, पण देव मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तो मिळवण्याचा प्रयत्न जर केला ना महाराज, प्रयत्न करता काही न चले. तुकोबराय सांगतात, प्रयत्न जर समजा करण्याचा प्रयत्न जर केला ना, कोणतीही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये अवघड नाही. बघा तुम्ही, जीवन जगत असताना प्रत्येकाला प्रत्येकाचा रस्ता असा मोकळा अपेक्षित असतो. कुणाला कोणता व्यावसायिक दृष्टिकोनातून असेल, कुणाला नोकरीचे असेल, कुणाला शिक्षणाच्या व्यवसायातून, समजा शिक्षणाच्या माध्यमातून असेल. प्रत्येक जणाला एकच अपेक्षा असते की मला माझा रस्ता हा साफ दिसला पाहिजे, मोकळा दिसला पाहिजे. पण जिथं रस्ता मोकळा असतो ना महाराज, मोकळा, ज्या रस्त्याला ट्रॅफिकच नसते महाराज, त्या रस्त्याला कुठं टोल नाका सुद्धा नसतो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर रस्ता अडचणीचाच आपण स्वीकारला पाहिजे. ज्यावेळेस आपण अडचणीचा रस्ता स्वीकारू ना महाराज, निश्चित स्वरूपानं तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेनं चालला आहात, अशी याची व्याख्या केल्याशिवाय जमणार नाही. म्हणून जीवन जगत असताना तुम्ही सगळ्या गोष्टी करा, परमार्थ करा, प्रपंच करा, संसार करा. कारण आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं, संसारात दुःख आहे, दुःख आहे. तुकोबराय सांगतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही काठी. पण सुखाचा विचार जरी नाही कोठे म्हटलं तर नामदेव महाराज सांगतात, संसार सोडला नाही पाहिजे.
रामदास स्वामी एका ठिकाणी सांगतात, संसार करावा नेटका, तू कोठे न दिसू द्यावा फाटका. संसार हा निश्चित स्वरूपानं माणसानं केला पाहिजे. संसार करायला सांगितलेलं नाही असं नाहीये. नामदेव महाराज सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. ज्ञानोबरायांनी हरिपाठात सांगावं, असोनी संसारी जिभे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. बघा तुम्ही, सर्व संतांनी सांगितले संसार सोडून देऊ नका. संसार तर करायचाच, पण संसार करत असताना त्या संसारामध्ये कुठंतरी परमार्थाचा एक छंद माणसाने जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या प्रकारे आज या मुरली भाऊंनी आयुष्यभर परमार्थ केला महाराज, त्यांनी संसार सोडला नाही. संसार तर केलाच केला. मला सांगा, जी संत पंचायतना आहेत, ज्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय असतील, संत शिरोमणी सावता महाराज असतील, वैराग्याचे महामेरू गोरोबा काका असतील, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज असतील, सर्व संतांच्या बाबतीत जर तुम्ही चरित्र तपासण्याचा प्रयत्न करा, त्यांनी संसार सोडला नाही. त्यांनी संसार जिंकण्याचा प्रयत्न केला. संसार जिंकण्याचा प्रयत्न केला म्हणजे काळरूपी संसाराला जिंकण्याचा प्रयत्न संतांनी केला. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी केला, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी केला, सद्गुरू हरिगिरीजी महाराजांनी केला, सोमेश्वरगिरीजी महाराजांनी केला, नाथगिरी महाराजांनी केला. सर्व संत मंडळींनी जो प्रयत्न केला ना महाराज, तो काळाचं सार्थक करण्याचा प्रयत्न केला. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल, हो धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने. महाराष्ट्र म्हणजे मुळात ही संतांची भूमी आहे. इथे एक वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा आहे. मग त्यामध्ये तुम्ही सर्व संत मंडळी तपासण्याचा प्रयत्न करा. फक्त या महाराष्ट्रामध्ये संत मंडळी बघायला मिळतात, मग लक्षात घ्या, जास्तीत जास्त. मुळात ही पवित्र अशा प्रकारची असणारी भूमी आहे आणि म्हणून आपण तिला भारत माता असं सुद्धा संबोधित करतो. जीवन जगत असताना या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म मिळाला हे आपलं फार मोठं भाग्य आहे महाराज. तुम्ही इतर देशामध्ये, इतर राज्यामध्ये तुम्ही काही गोष्टी तपासण्याचा प्रयत्न करा, फार दुःख आहे. तुम्ही बिहार सारखं बघा, बांगलादेशासारखे बघा, तुम्ही देश, तुम्ही आता पेपरला वगैरे न्यूज चॅनल वगैरे ऐकणारी पाहणारी मंडळी आहात. या महाराष्ट्रामध्ये ज्या सुखसोयी आहेत, जो आनंद आहे, तो इतर कुठेही नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्रामध्ये या संत मंडळीने जन्म घेतला महाराज. त्या संतांच्या चरणानं पावन झालेली ही भूमी आहे. जेथे वैष्णवाचा वास, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश. जेथे
जेथे होईन वागा धन्यभूमी पुण्यारे ज्या देशामध्ये संतांचा जन्म होतो ना महाराज, तो देश पवित्र, ते गाव पवित्र, तो तालुका पवित्र, तो जिल्हा पवित्र. आणि आपला जो परिसर आहे ना महाराज, तो सद्गुरु ब्रह्मलिंग गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी चरणानं पवित्र असा झालेला परिसर आहे. कारण या परिसरामध्ये असं गाव नसेल, असा व्यक्ती नसेल की तिथं सद्गुरु जग नारायणगिरीजी महाराजांची त्या ठिकाणी जी कीर्ती आहे ती माहिती नसेल. प्रत्येकाला ती माहिती आहे, म्हणून नारायणगिरीजी महाराज प्रत्येकाला माहिती आहे. भगवानगडाचे भगवान बाबा सगळ्यांना माहिती आहे. देहूचे जगद्गुरु तुकोबराय सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा, संत शिरोमणी सावता महाराज आरंगावचे आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्याचं एकमेव कारण आहे, ते संतांची कीर्ती त्यांच्या त्या गावासाठी अतिशय महत्वाची आहे. धन्य ते आरण रत्नाची ती खाण, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर. जीवनामध्ये ज्या गावामध्ये संत जन्माला येतात महाराज, ते गाव पवित्र आहे. तो देश, तो तालुका, तो जिल्हा पवित्र आहे. तसं आज या ठिकाणी आपल्या गावामधील असणारे हे जे हरिभक्त परायण मुरली भाऊ होते ना महाराज, निस्वार्थी असणारा परमार्थ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना, परमार्थ कसा करायचा हा आदर्श या ठिकाणी आपल्या गावासाठी त्यांनी आज निश्चित स्वरूपाने आपल्या समोर ठेवलेला आहे. वा वा वा. 2-4 वर्ष शेवट का सुरुवातीच्या काळात, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची सेवा घडली. महाराज तुम्हाला एक सांगू का महाराज, ज्यांनी ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज आपल्या डोळ्यानं बघितलेत, ज्यांनी नारायणगिरीजी महाराजांच्या चरणाला स्पर्श करून स्वतःचं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि ज्यांनी दर्शन घेतलं महाराज, त्यांना निश्चित स्वरूपानं त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं असं म्हणायला काही हरकत नाही. ज्यांनी नारायणगिरी महाराजांना जवळून अनुभवलं ना महाराज, पांडुरंगाचाच असणारा अवतार त्यांच्या प्रचितीला आल्याशिवाय राहिलेला नाही. कारण जीवन जगत असताना बघा तुम्ही, जसं संत मंडळी असतात तसेच जसं परमात्मा आहे महाराज, या जगाचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, तुम्ही या मंडपमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, तुम्ही मुरली भाऊ, तुम्ही म्हणाला आम्ही मुरली भाऊंच्या वर्षश्राद्ध दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो, बरोबर आहे की नाही? सर्व पाहुणे मंडळी काय म्हणणार तुम्ही? आम्ही मुरली भाऊंच्या श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी या मंडपमध्ये आलेलो आहोत. तुम्ही इथं आला की तुम्हाला आणणारं कोणी आहे? तुम्ही तुमच्या मनाने आला का? बऱ्याच वेळेला आपण बघा, तुम्ही कधी कधी पेपरला वगैरे वाचतो, मोबाईलला, व्हॉट्सअपला वगैरे आपल्याला बघायला मिळतं. एखाद्या लग्नासाठी असेल, एखाद्या कार्यक्रमासाठी असेल, एखादा माणूस घरून निघाला आणि त्या कार्यक्रमाला तो पोहोच झाला. असं कधी कधी होत नाही. कधी कधी रस्त्यात ॲक्सिडेंट होतो, तो काळ येऊन त्याला सहज त्या ठिकाणी उचलून घेऊन जातो. मला सांगा, मग तुम्हाला या मंडपमध्ये आणण्याचं काम केलं हे तुम्ही तुमच्या मनाने आला की तुम्हाला इथं कोणीतरी आणलंय हो? चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरिविन. हरीशिवाय आपल्याला इथं कोणी बोलू. एकदा काय झालं, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला निघते महाराज. इथं गोगलगाव मध्ये मुक्कामी असते ती, बरोबर आहे की नाही? लोणीमध्ये आल्यानंतर मी सहज एकदा मोबाईलला व्हॉट्सअपलाच एक क्लिप ऐकली. एक 85 वर्षाचा वृद्ध माणूस त्या दिंडीमध्ये वारकरी म्हणून चालला होता, आणि एक न्यूजवाल्यानं सहज त्या म्हाताऱ्याला प्रश्न केलाय, बाबा तुमचं 85 वर्ष वय आहे, आज मी 50-55चा असताना सुद्धा मला साधारण 1-2 किलोमीटर चालायचं म्हणलं तरी माझ्याच्याने ती गोष्ट शक्य होत नाही, आणि तुम्ही रोज कमीत कमी 30-35-40 किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करताय. बाबा म्हणाले, बाबा मला घरातून दारासमोर एक ओटा आहे, त्या ओट्यावरून खाली उतरायचं म्हणलं तरी माझ्याच्यानं आता शक्य होत नाही. पण काय कोणास ठाऊक, एक 10-5 वर्षापासून असं वाटतं की माझ्याच्यानं पंढरीची वारी होणारच नाही. पण पंढरीची वारी एकदा आली, 4-2 वारकरी मला बोलावण्यासाठी आले,
आणि मी जर एकदा वारीत जर गेलो 30-35 किलोमीटर मी कसा चालतो हे माझं मलाच काही समजत. काकड्यात एक छान प्रमाण आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, आंधळ्या पांगळ्याचा हे प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता प्रसवला विश्व तोची. हो घडीमोडी हेडा मात्रे पाप पुण्य संचिता, घडीमोडी हेडा मात्रे. त्यानं ठरवलं ना महाराज, तो आंधळ्यालाही डोळे देण्याचं काम करतो. त्यानं ठरवलं ना विश्वाच्या मालकानं, तो एखाद्या पाय अपंगाला जर पाय नसेल ना महाराज त्याला सुद्धा चालवायचं काम तो करतोय. म्हणून तुम्ही म्हणाला आम्हाला देवानं 2 हात 2 पाय दिलेत, आम्हाला आता देवाची काही गरज नाही. अहो त्याच्या मनात जर आलं ना महाराज, केव्हा होत्याचं नव्हतं करून ठेवील हे सांगता येत नाही. म्हणून जीवनात माणसानं क्षणाक्षणाला आयुष्यभर त्या परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. त्याचा विचार सोडून दुसरं जगत गुरुतुकोबाराय म्हणतात काहीच केलं नाही पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावया अपार भवसिंधू, किंवा सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाचे चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. हा संसार रूपी भवसागर जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर निश्चित स्वरूपानं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन आपण स्वतः केलं पाहिजे. आणि भजनामध्ये जो आनंद आहे ना महाराज, इथं मृत्यू लोकांच्या भजनामधला जो आनंद आहे ना महाराज, तो स्वर्गात सुद्धा नाही. हा सुख सोहळा लागून या पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही. म्हणून आता इथं बसलेल्यापैकी कोणी कोणी जरी विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर टाळी वाजवली त्यांनी वरती हात करा बरं एकदा. तुम्ही वाजवले, टाळी वाजवली का? पण मुळात आपल्या हातानं टाळी वाजवणं आणि मुखात परमात्म्याचं नामस्मरण येणं याच्यासाठी फार जन्मीचं पुण्य असावं लागतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्मीचे सुकृत बदली, अनंत जन्मीचे हो सुकृत बदली.
तुकोबरांच्या बाबतीत जर विचार केला महाराज, 7 पिढ्यांपासून असलेला परमार्थ त्यांच्या बरोबर आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबरांचं संत पदाला पोहोचणं शक्य आहे. तसं आज या ठिकाणी या मुरलीबाबांनी आयुष्यभर परमार्थ केला, म्हणजे याच्याही अगोदर, कारण परमार्थ इतका सहजी कोणत्याही मुखात सहजच येत नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी फार पुण्य करावं लागतं, फार मोठं भाग्य असावं लागतं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. जगद्गुरु तुकोबराय सांगतात हिताच्या आड हे पाप येत असतं महाराज. इथं मंडप मध्ये बसल्यानंतर सुद्धा टाळी आपल्याला वाजू देत नाही. ते काय असतं? आपलं पाप असतं महाराज. भले या जन्मात नसलेलं केलेलं महाराज, पण मागच्या जन्मात का होईना केलेलं पाप ते आपण आपल्या पदरामध्ये बांधून आणलेलं आहे महाराज. म्हणून आपण इथं बसल्या बसल्या सुद्धा आपल्याला टाळी वाजवणं शक्य नाही. अहो आयुष्यभर परमार्थ केला त्या मुरली बाबांना, म्हणून आज एवढा गोड असा सोहळा या परिवारानं घडवून आणलेला आहे. जीवनामध्ये फार छान अशा प्रकारचा परमार्थ केला आणि आदर्श परमार्थ केला महाराज. त्या परमार्थाचे धडे सहजासहजी नवीन वारकऱ्यांना घेण्यासारखे आहेत. म्हणून जीवन जगत असताना बघा तुम्ही, सर्व संत मंडळी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. तसं गावातील जी काही जुनी मंडळी आहेत, जुनी जाणकार मंडळी आहेत, 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आपल्यातून एक वारकरी याच घरातील असेल किंवा या भावकीतला असेल, तांबे परिवारातील असणार आमचे बाळासाहेब भागवत हरिभाऊ, हरिभक्त परायण बाळासाहेब भागवत पाटील तांबे, सहज जाणं झालं महाराज. पण केव्हाही जरी बसलो ना महाराज, आम्ही कुठेही बसलो, आता शिवाजी महाराजांना माहिती, आमच्या संभाजी महाराजांना माहिती, निवृत्त दादांचे ते बरोबरच होते कायम. कुठेही बसलं ना महाराज, ज्ञानेश्वरीतल्या ववे असतील, जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेतील काही प्रमाण असतील, सहज त्यांच्या मुखातून निघायचे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. आयुष्यभर परमार्थ करणारी ही मंडळी आहेत. म्हणून मुरली भाऊंनी आयुष्यभर परमार्थ केला, पण परमार्थ करता असताना प्रपंच जरी केला महाराज, पण चिंतन आपल्या अंतकरणामध्ये फक्त त्या परमात्म्याचं नामस्मरण सोडून दुसरं काहीच केलं नाही महाराज. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाची पोवाडे. जाणं येणं तर प्रत्येकालाच आहे महाराज, जायला इथं इथं राहायला कोण आलाय महाराज? मला सांगा, या मृत्यू लोकांमध्ये असा एखादा व्यक्ती आहे का तर इथं आला इथंच राहिला आहे का असं कोणी? या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याला प्रभू रामचंद्रांना असेल अवतार संपवावा लागला महाराज. इथे उरनाई आले अवतार, इथे उरनाई तुकोबरायांनी म्हणावं, येथ नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. या 84 लक्ष योनीमध्ये किती जीव या मृत्यू लोक जन्माला आले महाराज, पण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याची त्याची गती ही ठरलेली आहे. जसं तुम्ही कर्म कराल ना महाराज, त्याचं फळ तुम्हाला निश्चित स्वरूपानं भेटणार, म्हणजे भेटणारच, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. कोणी चांगलं कर्म करत असेल, कोणी वाईट कर्म करत असेल. काही काही लोक सहज म्हणतात महाराज, आम्ही काही जरी केलं, कुठं देवाला कळतंय ते म्हणतात की नाही लोक, आम्ही काही केलं या मृत्यू लोकात, कुठं देव आलाय बघायला, देवाला तरी काय कळतंय. अण्णाभाऊ साठ्यांचं एक फार छान छोटस गीत आहे बघा ते. पाप करोनी पापी मन हे, अरे पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. तो काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. तो काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. अरे तुझी सावली तुझ्यापासून दूर होत नाही, तुझी सावली तुझ्यापासून दूर होत नाही. अरे तू केलेला कर्म तुला सोडून जात नाही. अरे शांती तुला झोपू देईना, शांती तुला झोपू देईना, नंतरात सार कळतंय रे. तो काय 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 केलंय भल्या माणसा, देवाला सार कळतंय रे. काय 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 केलंय भल्या माणसा, देवाला सार कळतंय रे.
देवाच्या नजरेतून कधीही चुकत नाही. लोकांना वाटतं आम्ही अंधारात काही गोष्टी करतो, पण परमेश्वराच्या निश्चित स्वरूपानं तुम्ही कितीही चुका करा महाराज, त्याच्याकडे त्या लिहिलेल्या असतात. तुम्ही किती एखाद्याची निंदा करा महाराज, त्या निंदेचं फळ तुम्हाला तुमच्या पदरात परमेश्वर टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असताना कधी कुणाची निंदा करू नका. माणसानं माणसावरती केलेले प्रेम हीच खरी ईश्वराची सेवा आहे. याच्यापेक्षा दुसरा परमार्थ कोणत्या संतांनी शिकवलेला नाही, लक्षात घ्या. विदर्भातले जगद्गुरू आपले तुकडोजी महाराज सांगतात, मानसा आता तरी मानसात ये, अरे कर्ज कुणाचे बुडवू नको रे, गहाण कुणाचे डुबवू नको, होत असेल तर दान तुझ्याने, भुकेल्याची तू भूक जाणून घे. मानसा आता तरी मानसात ये. जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी करा महाराज. विठ्ठल विठ्ठल सगळ्या गोष्टी करत असताना फक्त माणसानं कर्म हे कधीही माणसाचं चुकू देऊ नका. कारण कर्माचं फळ निश्चित स्वरूपानं भोगावंच लागतं महाराज. ते कर्माची फलश्रुती अशी आहे महाराज, ती देवाच्या बापाला चुकत नाही. अयोध्येचा असणारा जो राजा आहे महाराज, दशरथ राजा आहे. दशरथ राजाचा मुलगा असणारा तो जगाचा बाप आहे. त्याची सून आहे ना महाराज, ती आदिमाया शक्ती आहे. आणि जीवनामध्ये एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा, मरणाच्या वेळेला 4-4 मुलं जन्माला घातलेले असताना सुद्धा, आपल्या मुखामध्ये 4 थेंब पाण्याचे टाकण्यासाठी सुद्धा मुलगा एकही हजर नव्हता. याचं एकमेव कारण आहे कर्म आहे. कर्म जर आपलं चुकलं ना महाराज, निश्चित स्वरूपानं कर्माची फलश्रुती आपल्याला ती भोगावीच लागणार महाराज. कर्म जर चांगलं असेल तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आणि जर कर्म जर वाईट असेल ना महाराज, मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. मला सांगा असे कितीतरी या मृत्यू लोक जन्माला आले महाराज, पण आपल्या कर्मानुसार त्याची गती त्या ठिकाणी ठरलेली आहे. बरं मला सांगा, इथं आले इथं कुणी राहिलं असं नाही. मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, इथं कित्येक आले महाराजांनी कित्येक गेले. बघा तुम्ही आपल्या 7-12वरचा जर उतारा जर तुम्ही बघण्याचा
आजा मेला पणजा मेला बाप म्हसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. मला सांगा या मृत्यू लोकाचा या संसार रूपी एक खेळ आहे महाराज. तुम्ही खो खोचा खेळ लहानपणी खेळलेले असाल का नाही खेळलेले? भाऊ पाटील खेळले ना. खो खोचा खेळ आपण लहानपणी सर्वजण खेळलेलो महाराज. त्यामध्ये एक माणूस असा असतो, एक व्यक्ती खेळाडू असा असतो, तो फक्त आपल्या पाठीमागून येतो, आपल्याला काय करतो? खो देतो. बरं, खो दिल्यानंतर आपण काय करायचं असतं? उठायचं. कुठं कोणाच्या पाठीमागं पळायचं? पुन्हा पळत्याच्या पाठीमागं, बसलेल्याच्या पाठीमागं नाही, पळत्याच्या पाठीमागं लागायचं. बरं, पळून पळून आपण थकलो, तो जर हाती जर नाही लागला, पुन्हा काय करायचं? दुसऱ्याला खो द्यायचं. तसं आपल्या पंजानं आपल्या आज्याला खो दिला होता. आजा एवढा पळाला, एवढा पळाला, एवढा पळाला, त्याची राग झाली महाराज. पण त्या नाही चालता जाता आपल्या म्हाताऱ्याला खो देऊन गेला. बरं, म्हातारा एवढा पळाला, एवढं पळलं महाराज, आणि त्यानं आता काय केलं? आपल्याला खो दिलाय. बरोबर की नाही? आता आपण कोणाला खो द्यायचा आहे? असा संसार आहे महाराज. संसार म्हणजे हा खो खोचा खेळ आहे महाराज. आजा मेला पण जा मेला बाप म्हसना गेला देखत देखत नातू पण तूही तैसा झाला. म्हणून जीवन जगत असताना बघा तुम्ही, आज या तांबे परिवारातील असणारे हे जे हरिभक्त परायण आमचे मुरलीधर भाऊ तांबे या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. आयुष्यभर परमार्थ करत असताना, प्रपंच करत असताना या ठिकाणी गंगा भागीरथी आमच्या ज्या भामाबाई आहेत, मोठ्या अट्टहासपूर्वक अंतकरणानं त्यांनी त्या ठिकाणी या मुरली भाऊंना साथ देण्याचा प्रयत्न केलेला. जीवन जगत असताना जसं एखाद्या गाडीचं चाक असताना महाराज, ते चाक जर एकदा सुरलं की ती गाडी एका जागेवरती उभी राहते. तसं नवरा आणि बायको, पती आणि पत्नी ही दोन त्या गाडीची, त्या संसार रूपी बैलगाडीची चाक असतात महाराज. आणि हे एक चाक आता चुरलंय आणि आज या ताईंना आज पतीचा वियोग झाला महाराज. जीवनामध्ये बघा तुम्ही, पती जाणं हा पत्नीसाठी फार मोठा दुःखाचा प्रसंग असतो. एक कवी फार छान वर्णन करतो. माझा कुंकवाचा धनी मला गेला सोडून, माझा कुंकवाचा धनी मला गेला सोडून, एकाएकी हवा विझला हो मायेचा दिवा, विझला हो मायेचा दिवा. पती जाणं पत्नीसाठी अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. बाप जाणं मुलीसाठी, मुलांसाठी अतिशय मोठा. कारण बघा तुम्ही, जोपर्यंत बाप जिवंत असतो ना महाराज, तो आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप मारण्यासाठी त्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न असतो. बघा तुम्ही, जीवनात कोणतंही कर्म करा, कोणतंही कार्य करा, पण चांगलं केलं की आपल्याला शाबासकीची पहिली थाप आपल्या वडिलांकडून मिळत असते. म्हणून जीवन जगत असताना बाप या मृत्यू लोकात इतका महत्वाचा आहे की त्यानं आपलं जीवनाचं जे जीवनपट आहे महाराज, तो जीवनपट त्या ठिकाणी लिहून काढण्यासाठी किंवा घडवण्यासाठी जो प्रयत्न केलेला असतो महाराज, ते स्वतःच्या जीवनाची राख करून, स्वतःचं जीवन मातीत घालून आपल्या मुलांचं जीवन तो ज्या ठिकाणी सुखमय करण्याचा प्रयत्न करत असतो महाराज, तो बाप असतो. बाप करी ओढी, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुल्या कुरवंडी वाळवणी. बाप सतत आपल्या मुलासाठी प्रत्येक गोष्ट करत असतो महाराज. आणि या मृत्यू लोकात इतका सहजासहजी देव कुणाला बघायला मिळत नाही. देव जर त्या ठिकाणी मिळवायचा असेल, देवाकडून जर एखादी गोष्ट आपल्याला जर प्राप्त करायची असेल, तर देवासाठी आपल्याला काय करावं लागतो? नवस करावा लागतो. महिला मंडळ, बरोबर आहे की नाही? महिला मंडळ, मला एक सांगा, आपण देवाला काय करतो? एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असेल, तर आपल्या मुलाला 100 पैकी समजा त्या ठिकाणी 90% मार्क मिळवायचे असेल, तर एखाद्या देवळात आपण जर गेलो महाराज, सहज देवाजवळ एकच मागणं मागतो. म्हणजे आपण काय करतो? नवस करतो. पण न नवस करताही जो पावतो ना महाराज,
तू देव आपल्या प्रत्येकाच्या घरात देवहाऱ्यात आहे महाराज. तू बाप आहे, त्याला कधीच कशाचा नवस करायची गरज नाही महाराज. आपल्याला काय लागतं आणि काय नाही लागत हे अंतकरणातून ज्याच्या इच्छा असते महाराज. बघा तुम्ही, तो क्षणाक्षणाला फक्त एकच गोष्ट करत असतो, आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं कसं कल्याण होईल, याच्या व्यतिरिक्त त्याच्या डोळ्यात दुसरं काहीच नसतं महाराज. जोपर्यंत तो एकटा असतो ना, एकटा माणूस असला की माणसाला माणूस काही करतो, पण ज्यावेळेस त्याला मुलं होतात, मुलं लहानची मोठी होऊ लागतात, त्यांचं शिक्षण असेल, त्यांची नोकरी असेल, त्यांचं लग्न असेल, नातवंड असतील, त्यांचा प्रपंच असेल, जोपर्यंत तो आपल्या डोळ्यानं सुखा समाधानाने पाहत नाही ना महाराज, तो माणूस आनंदाने या मृत्यू लोकांचा निरोप घेत नाही. लक्षात. तसं आज 1 वर्षापूर्वी या ठिकाणी या मुरली भाऊंनी या घरातील निरोप घेतलेला आहे महाराज. जसं दिवाळीचा दिवा लागलेला असतो ना महाराज, दिवाळीचा दिवा प्रत्येकाच्या घरात आपण लावतो महाराज. तो दिवा जसा एक दिवस विझतो महाराज, आणि विझल्यानंतर आपल्याला बघा तुम्ही सहजच आपल्या अंतकरणाला वाटते, आपल्या शेजारी काही कधी कधी एखाद्याच्या ओट्यावरती दिवे चालू असतात, आणि आपल्या घरातील एखादा दिवा जरी विझला महाराज, तरी आपल्या अंतकरणाला किती हळहळ होते महाराज. मग एखाद्या जरी समजा व्यक्तीचा आपल्या घरातून जर जाण्याचा कार्यक्रम जर असेल महाराज, अंतकाळाचा कार्यक्रम असेल, त्यावेळेस त्या घराला झालेलं दुःख तुम्ही सहज लक्षात घ्या. विझला हो नंददीप कशी जाऊ मी मंदिरी, दूर गेली दिगंतरा पुन्हा नाही येणे घरा, गेली रखुमाई ओस पडली पंढरी, श्रद्धांजली देता थर थर माझी काया. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर जोपर्यंत माणूस आहे ना महाराज, मग कुणाचा भाऊ असेल, कुणाचा बाप असेल, कुणाचा चुलता असेल, कुणाचा काका असेल, कुणाचा मामा असेल, जोपर्यंत आहे तोपर्यंत ते पात्र आपल्या जीवनामध्ये सर्वस्वी आनंद देणारं असतं महाराज. फक्त ते आपण स्वीकारतो कसं, याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून जीव जगत असताना जगद्गुरु तुकोबा सांगतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. एक ना एक दिवस या मृत्यू लोकांचा निरोप घ्यायचा आहे. नवे नवे उपजणं आणि जाणं या मृत्यू लोकाचा, या निसर्गाचा नियम आहे. उपदेते नासे नासिले ते पुनरपी देसे, जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा सांगतात, उपजणं आणि जाणं, उपजणं आणि नाहीच होणं या निसर्गाचा नियम आहे. तसं जगद्गुरु तुकोबा सांगतात, बाबा हो या मृत्यू लोकात एकदा काही जन्माला आलं रे आलं की एक दिवस ते मला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावं लागणार आहे. नाही नाही तो काळ तुमच्या उशाशीच टपलेला आहे, असं जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. Oh
या मृत्यू लोकात येणं आणि जाणं जसं शाश्वत आहे महाराज, तसं जगद्गुरु तुकोबा सांगतात, उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा. त्याचा दृष्टांत पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. तो काळ जसं उंदराला बोका नेतो ना महाराज, काही क्षणात त्याचं होतच नव्हतं होतं महाराज, तसं आपले सुद्धा बघा तुम्ही. आज जसं मुरली भाऊंचा बोर्ड आपल्या पाठीमागे लागलेला आहे ना महाराज, तसं प्रत्येकाचं एक नाही दिवस बोर्ड लागणार आहे. माणूस हेच विसरून गेलाय महाराज. बघा तुम्ही, प्रत्येकाला जन्माची तारीख प्रत्येकाची पाठ आहे. मॅन्युफॅक्चरिंग डेट ही प्रत्येकाला माहिती आहे. बघा तुम्ही, एखाद्या दुकानात एखादा छोटंसं प्रोडक्ट जर विकत जर घेतलं ना महाराज, 2 रुपयाची वस्तू असू द्या तर 5 रुपयाची वस्तू असू द्या, त्याच्यावरती उत्पादन तिथी आणि एक्सपायरी डेट या दोनही गोष्टी लिहिलेल्या असतात. तसं आपली प्रत्येकाची जन्मतारीख आपल्याला पाठ आहे, पण मृत्यूची दिनांक आपल्याला कोणालाही माहिती नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बाबा हो, मरणाचे तव गाठोडे पदरी, जिने तोची माप भरे. यात त्याचं माप भरलं की त्याला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावाच लागणार आहे, यात कुठलाही प्रकारचा संशय नाही. आज आपल्यातून जाऊन 1 वर्षापूर्वी या बाबांनी त्या ठिकाणी त्यांचा देह या यहलोकातून परलोकाची यात्रा त्यांची आज पूर्णत्वाला जाणार आहे. आज त्यांना उत्तम अशा प्रकारची गती त्या ठिकाणी निश्चित स्वरूपानं प्राप्त होणार आहे. कारण जीवनभर आयुष्यभर जे केलेलं कर्म आहे महाराज, ते चांगलं कर्म आहे आणि चांगल्या आणि वाईट कर्मावरती माणसाची गती अवलंबून असते. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, ज्यानं सत्य कर्म नाही गेलं त्याला घातली या भय नरका जाणे. जगद्गुरु तुकोबा यांचं प्रमाण. या 4ही मुली आज त्या ठिकाणी सहजच त्या पाहुण्या रावळ्यामध्ये आपल्या बाप शोधण्याचा प्रयत्न करत असतील. म्हणून जीवन जगत असताना माणसानं बाप ही वस्तू इतकी महत्वाची आहे, त्या बाप या वस्तूला आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटाक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडल्या, त्याच्या जीवनाला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून जीवन जगत असताना बघा तुम्ही, जोपर्यंत आहे तोपर्यंत वडिलांची आई वडिलांची सेवा करा. कारण जगद्गुरु तुकोबा सांगतात, ते प्रत्येक घरातील असणारे दैवत आहे. तुका म्हणे माय बापी अवघी देवाचीच रूपे. जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी करा, पण आई वडिलांची सेवा हा निश्चित स्वरूपानं प्रामुख्याने प्रत्येक जीवाचं असणारं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण स्वतः पार पाडलंच पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबा सांगतात, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. आणि असा सरळ सरळ असा असणारा भावार्थ जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. खाटिकाची घरी आजा पुत्र वाही, कसावाची गाय वाची कैसी. तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही. गेलेली वेळ पुन्हा माणसाच्या जीवनामध्ये पुन्हा मिळत नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाने माणसाशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करा. कुणाचीही निंदा करू नका, कुणाची नालस्ती करू नका. जीवन जर आपल्याला जर पारमार्थिक क्षेत्रात जर चांगलं जर घालवायचं असेल महाराज, तर उगं कुणाची काहीतरी उणीधुनी काढण्यास स्वतःचं आयुष्याची वेळ त्या ठिकाणी गमावत बसू नका. कारण जी वेळ तुम्हाला आज मिळाली ना, जी तुम्ही दुसऱ्याची निंदा करण्यात घालवली महाराज, ती वेळ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही, असं जगद्गुरु तुकोबा शेवटच्या चरणात म्हणतात. तू का मन
सारे वैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे खाटिकाची घरी आजा पुत्र पाही कसाबाची गाय वाचे कैसी तुका म्हणे काही करा काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नाही विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा सर्व संत मंडळी आपल्याला नेहमी जागा करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जगद्गुरु तुकोबरायांची गाथा पहा, नामदेव महाराजांची पहा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी बघा, एकनाथ महाराजांचं भागवत बघा. प्रत्येक संत आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात महाराज. आणि जरी समजा जागा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला महाराज आणि जर आपण जर नाही ऐकलं तर नाथबाबा सांगतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल
बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल